नमस्कार मित्रांनो, मी एम आर पाटील आणि आज आपण बघणार आहोत शिवकालीन चावीच्या आकाराची विहीर. देवळोळी गावामध्ये जाण्यासाठी निघालो. हो आजी, तिथे आपला देवळोली गाव हाच आहे ना? ह्याच्यामध्ये इकडनं आतमध्ये जायला रस्ता आणि विहीर आपल्याला बघायची. विहीर ती चावीच्या आकाराची, ती इकडच्या साईडला आहे का? हा हा, चालेल चालेल. हे बघा, हे काका भेटलेत आपल्याला. कुठल्या साईडला? इकडनं राईट साईडला गावात. आणि एक शिवकालीन आहे का विहीर? शिवकालीन म्हणजे खूप जुनी विहीर आहे. आणि मी ऐकलं की जतन चांगली केले विहिरीची, नीट केले दरवर्षी. हा म्हणजे गावच्या लोकांनी चांगलं ठेवलंय विहिरीला. ठीक आहे मित्रांनो, ह्या बोर्डवरती ह्या विहिरीची माहिती दिलेली आहे. आणि ही विहीर बघा तर तुम्ही, मित्रांनो, ही शिवकालीन बांधलेली विहीर आहे. बघितल्यावर प्रश्नचिन्ह उभा होतो की ही विहीर नक्की चावीच्या आकाराची ही आहे का बांधली चावीच्या गेली आहे? आकाराची विहीर. आणि चावीच्या आकाराचीच बांधली काय? तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये जे लोक बांधकाम करत होते कुठल्याही वास्तूचे, तर त्याच्यात काही ना काहीतरी रहस्यमय काहीतरी लपलेलं असायचं, दडलेलं असायचं. तर ह्या चावीच्या आकाराच्या विहिरीमध्ये सुद्धा काही ना काही दडलेलं असू शकतं. ह्या विहिरीच्या आतमध्ये काही असेल किंवा अजून काही गोष्टी असतील की त्या कोणाला अजूनही माहीत नाही आहेत. तर मित्रांनो, खरंच ह्या चावीच्या आकाराच्या विहिरीचं काही ना काही उद्देश असणार. आता तिथे दिल्याप्रमाणे उद्देश फक्त दिला आहे की पिण्याच्या पाण्यासाठी, प्यायच्या पाण्यासाठी किंवा घोड्यांसाठी पाणी लागतं त्याच्यासाठी बांधली गेलेली आहे. पण ह्या चावीच्या मागे जर चावीच्या आकाराची विहीर आहे तर अजून काहीतरी ह्याच्यामध्ये मिळू शकतं. तर ह्या विहिरीचा शोध घेतला पाहिजे नीट. तर मित्रांनो बघा तुम्ही, ही विहीर प्रॉपर चावीच्या आकाराची बांधली आहे आणि शिल्पसुद्धा कोरलेले आहेत. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं मूर्तीसुद्धा आहे. आणि दोन बाजूला जे आहेत देवांचे जे शिल्प कोरले, ते त्यांच्या अद्याप अजूनही काही पत्ता लागलेला नाही आहे की ते कुठल्या देवाचे आहेत. तर खरंच ही खूप रहस्यमय विहीर आहे. तुम्ही बघू शकता ही विहीर.